ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी. आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो. आमची वैशिष्ट्ये: तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा. इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कोल्हापूर विभागातील उत्कृष्ट आणि प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2024 यंदा पलूस तालुक्यातील बुर्ली गावच्या माजी सरपंच तथा प्रगतशील महिला शेतकरी पुष्पावती भीमराव मिठारी यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कृषी क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाला शासनाने दिलेली ही मोठी दाद मानली जात आहे. पुष्पावती मिठारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध पिकांमध्ये उल्लेखनीय उत्पादन घेतले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी ठिबक सिंचन, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती, पीक व्यवस्थापन आणि उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयोग यशस्वीपणे राबवले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. शेतीसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बुर्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच म्हणून काम करताना गावाच्या विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 9 जुलै 2026 रोजी मुंबई येथे करण्यात आले असून राज्यभरातील निवडक पुरस्कारार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद लाड, जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विटुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुष्पावती मिठारी यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कृषी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सौ पुष्पावती भीमराव मिठारी, पलूस तालुका, सांगली जिल्हा. मला जो जिजामाता पुरस्कार शासनाने जो जाहीर केला त्याबद्दल त्या शासनाचे पहिला मी आभार मानते. त्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे. आम्हाला नेण्याची, तिथं राहण्याची किंवा तिथून घरी पोच होण्यापर्यंतचे नियोजन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे. त्याबद्दल मी शासनाचे खूप खूप आभार मानते. आणि मला जो हा पुरस्कार दिला, मी 40 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाची मला ही पोचपावती मिळालेली आहे. आणि सेंद्रिय शेती, सामाजिक कार्य झाले तर जे शेतीत नाविन्यपूर्ण असे बरेचसे प्रयोग केलेले आहेत त्याचे पुरेपूर्ण त्यांनी विचार करून मला हा शासनानं पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी वेगळा त्यांचे आभार मानते. ह्याच्यापूर्वी मी सेंद्रिय शेती करत नव्हते, पण रासायनिक शेती करत होते. पण सेंद्रिय शेतीमुळं, रासायनिक शेतीमुळं भविष्यात की जमिनीचा पोत कायम टिकणार नाही, जमीन निकृष्ट दर्जाची होईल, त्यात पिकं काही पिकणार नाहीत आणि भावी आयुष्यात पुढील पिढीला त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी मी पूर्ण रासायनिक शेती पूर्ण कंपनी जवळजवळ पूर्ण म्हणजे कमी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता सेंद्रिय शेतीकडे वळलेलं आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क, अनिमार्क, जे शेतीत नाविन्यपूर्ण जे वेगवेगळे प्रयोग करता येतील तेवढे ते प्रयोग मी आता सध्या करत आहे. आणि इथून पुढं सेंद्रिय शेती केली तरच भविष्यात पुढच्या पिढीला त्या शेतीचा उपयोग होईल, अन्यथा शेतीचा उपयोग होणार नाही. ते ज्या वेळेला मी सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती करत होते त्यावेळेपासून कृषी खात्याने भरपूर मला असं अनमोल असं म्हणजे सहकार्य केलेलं आहे. कृषी खाते जे ज्यांना शेतकरी पुरस्कार मिळाले ते शेतनिष्ठ रवी पाटील, प्रशांत पाटील, वेगवेगळे शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाले त्यांनी त्या पण लोकांनी भरपूर असं मला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी हा पुरस्कार मिळण्यासाठी बहुमत असं मला सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात जिथं जाईल तिथं तुम्ही चला, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो अशा पद्धतीचे त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मी हा पुरस्कार घेते. साहेब, मला एवढंच म्हणावं असं वाटतं की मी गेल्या 40 वर्षे हे कार्यक्रम करते. शेती असू दे, सामाजिक असू दे, बाकी सगळ्या क्षेत्रात मी काम करते. पण मला हे पुरस्कार मिळेल हे उद्देशाने मी काही कुठल्या गोष्टी केलेल्याच नाहीत. पण ज्यावेळी लोक म्हणाले की इतके वर्ष तुम्ही काम करताय, त्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळत असताना तुम्ही का घेत नाही, म्हणूनच हे मी कृषी खाते आणि जे पुरस्कार मिळाले प्रतिष्ठित शेतकरी आहेत त्यांनी मला प्रवृत्त केल्यामुळे ह्या क्षेत्रात मी पडले, प्रवृत्त झाले.
ह्या पुरस्काराला सर्वस्वी जर विचार केला तर मुळातच घरापासून सुरुवात व्हावी लागते. सासू सासरा असू द्या किंवा मिस्टर असू द्या, त्यांची साथ अनमोल बहुमोल असणं गरजेचं आहे. त्यांनी जर आपल्याला सहकार्य केले तरच महिला इथून पुढे बाहेर पडू शकतात, नाहीतर बाहेर पडू शकत नाही. जवळजवळ 100% पुरुषांची साथ महिलांना लागतात, तरच महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून हे काम करू शकते, अन्यथा होऊ शकत नाही. आम्ही 1985 पासून शेती करायला लागलो. मुळात आमची पाण्याची अवस्था, खारं पाणी होतं आमचं विहिरीला. त्यानंतर आम्ही 2000 साली हे कृष्णा नदीचं पाणी आणलं आणि त्यापासून आम्ही तिथून आम्ही शेती करायला लागलो आणि त्यापासून जरा उत्पन्न वाढायला लागलं. तिथून आम्ही मग ठिबक सिंचन, परत सौर ऊर्जा असे आम्ही शेतीमध्ये प्रयोग करायला लागलो. आणि ते करत असताना आम्ही दोघं एकमेकांना साथ देऊन ती शेती करायला लागलो. आणि बायकांच्याकडं लक्ष द्यायचं, बायका जरी कामाला सांगितलं तर हे बायकांचं बघायचं, मी पुरुषांचं बघायचं. ते अशा पद्धतीने आम्ही शेती करायला लागलो. हा तिच्या 40 वर्षातल्या बोला. हा तिच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीला पोचपावती आहे आणि त्या ती मिळालेली पावतीचा फार मला आनंद झालेला आहे. गावातून लोकांची प्रत्येक सहकारी संस्था, तुमचे सहकारी बँक, परत राजारामबापू सहकारी संस्था, राजारामबापू साखर कारखाना, क्रांती साखर कारखाना ह्यांनी आम्हाला फोन करून आमचे आम्हाला पुरस्कार म्हणजे मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं. आणि आम्ही यांना कलेक्टर ऑफिसमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलवून त्यांचा सत्कार केला. परत प्रत्येक सहकारी संस्था यांचे माहेर अंकुळखोप आहे, त्या माहेरात सहकारी संस्था, पतसंस्था, बँका यांनी त्यांचं सत्कार केलेला आहे.